नमस्कार, स्वातीस किचन मध्ये आपले स्वागत आहे। आजची रेसिपी आहे सुक्या मेव्याचे लाडू। गुलाबी थंडी पडत आहे। थंडीच्या दिवसात पौष्टिक असे पदार्थ आवर्जून खावे। तर आपण आज बघणार आहे बिना पाकातले पौष्टिक असे सुक्या मेव्याचे लाडू। सकाळच्या वेळेला एक लाडू खायचा, त्यामुळे आपल्या शरीराला पौष्टिक तर मिळतेच आणि शरीर निरोगी राहते। लाडू बनवण्याचे साहित्य: विक्रेती खारकेचं पावडर, तूप, खोबरा खीस, काजू, बदाम, डिंक, अक्रोड। खारकीची पावडर गाळणीने गाळून घ्यायचं, कारण त्यामध्ये बियांचे काप पडलेले असतात। पावडर ही कचकच लागू नये म्हणून गाळणीने गाळून घेते आहे। ही पावडर तुम्ही खारकेचं घरी पण बनवू शकता। खारीक उन्हामध्ये वाळत घालून मिक्सरमध्ये ग्राइंड करून या पद्धतीचीच पावडर बनवू शकता। गॅसवर पॅन ठेवून 2 चमचे तूप घालते आहे। 1 वाटी डिंक तळून घेते आहे। छान तुपामध्ये डिंक फुललेला आहे। छान डिंक तळून झाल्यानंतर थंड होऊ द्यायचा। नंतर मिक्सरच्या पॉटमध्ये ग्राइंड करून घ्यायचं। या पद्धतीने डिंक ग्राइंड करून घेतलेला आहे। परातीमध्ये डिंक काढून घेते आहे। कढईमध्ये 1 चम्मच तूप घालून सगळे ड्रायफ्रुट्स एका दमातच मी फ्राय करून घेते आहे। पिस्ता घातला 1 वाटी, काजू 1 वाटी, बदाम, अक्रोड छान 5 मिनिटं आपल्याला तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच ड्रायफ्रुट्स फ्राय करून घ्यायचे। आपले ड्रायफ्रुट्स फ्राय झालेले आहे। आता मिक्सरच्या पॉटमध्ये थंड झाल्यानंतर छान ग्राइंड करून घ्यायचं। 1 वाटी खोबरा खीस घालते आहे। असं छान ग्राइंड झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी गूळ घालते आहे। मिक्सरमध्ये सगळं एका दमात आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। ग्राइंड केल्यानंतर डिंकामध्येच ड्रायफ्रुट्सची पावडर घालते आहे। छान मिक्स करून घ्यायचं। 2 वाटी खारीक पावडर घालते आहे। गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता। सुका मेवा तसा गोड असल्यामुळे मी 1 वाटीच गूळ घातलेला आहे। 4 चमचे तूप घालून छान मिक्स करायचं। मिक्स करून झाल्यानंतर परत एकदा सगळं मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचं आहे। त्यामुळे छान एकजीव होईल आणि लाडू बांधण्यास सोपे जातील। या पद्धतीने मिक्सरमधनं मी परत एकदा ग्राइंड केलं। 1 चम्मच इलायची पावडर, 1 चम्मच जायफळ पावडर, काजू बदामचे काप, थोडं मला सारं कोरडं वाटत असल्यामुळे अजून 2 चमचे मी तूप घातलेलं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आणि आता लाडू वळून घ्यायचे। तर तुपाचं प्रमाण कमी वाटत असेल तर थोडं तूप घालायचं, कारण आपले बिना पाकाचे लाडू आहेत। अशा पद्धतीने सुका मेव्याचा लाडू झटपट तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थंडीच्या दिवसात सुका मेव्याचा लाडू सकाळी उठल्याबरोबर खाल्ला पाहिजे। पौष्टिक असल्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक आहे। अशाच नवीन रेसिपी सोबत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। वेळात वेळ काढून रेसिपी बघण्याबद्दल धन्यवाद।